जखमी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच त्यांच्या समोर हत्यार आरोपींनी काढून दिली, कपडे गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली, या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्यादाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या 302च्या गुन्ह्याप्रमाणे चौथे सत्र न्यायाधीश माननीय DY गौड साहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे। वास्तविकता अशी 5 जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतले मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चालवलेली केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे। यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा, त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम, परत कवटेमहांकाळ कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात। कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असा की यांच्या सोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्या सोबत, ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायनिर्णयानुसार त्यांना सुद्धा 302 प्रमाणे जबाबदार धरून त्यांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली। ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे, कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद घोषणावं वाटतं, परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते।